नमस्कार, मी डॉक्टर विनय थोरात आणि आत्ता आपण पाहणार आहोत की अचानक होणारी कावीळ म्हणजे ज्याला आपण ॲक्यूट व्हायरल हेपॅटायटिस हे असं म्हणतो. अचानक विषाणूमुळे होणारी कावीळ ज्याला आपण ॲक्यूट व्हायरल हेपॅटायटिस म्हणतो, हा हेपॅटायटिस ए चा विषाणू किंवा हेपॅटायटिस ई चा विषाणू किंवा हेपॅटायटिस बी चा विषाणू ह्या विषाणूंमुळे ही कावीळ होते. हेपॅटायटिस सी च्या विषाणूमुळे सर्वसाधारण कावीळ बऱ्याच वेळा आढळून येत नाही, कारण हे इन्फेक्शन बऱ्याच वेळा सायलेंट असतं आणि हे आपल्याला कळत नाही की आपल्याला हेपॅटायटिस सीचं इन्फेक्शन झालेलं आहे. आता हेपॅटायटिस ए, ई किंवा बी मुळे होणारी कावीळ अचानक जी होती त्याचा रुग्ण आपल्याकडे ताप, उलट्या, मळमळ, डोळे पिवळे होणे किंवा लघवी पिवळी होणे ही लक्षणं घेऊन येतो. ही जेव्हा अचानक कावीळ होती तेव्हा रुग्णच आपल्याला येऊन सांगतो की डॉक्टर मला कावीळ झालेली आहे, तर आपण मला काहीतरी सल्ला द्या, काहीतरी माझ्या अजून टेस्ट करा किंवा काय ट्रीटमेंटची गरज आहे हे मला सांगा. जेव्हा एखादा रुग्ण आपल्याकडे अचानक झालेल्या कावीळीमुळे येतो तेव्हा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की ही कावीळ कशामुळे झालेली आहे आणि त्याच्यामुळे लिव्हरला किती डॅमेज झालेलं आहे, लिव्हरला किती इजा झालेली आहे. ह्याच्याकरता आपल्याला रक्तातल्या काही चाचण्या करणं गरजेचं आहे. आता या चाचण्या कुठल्या? एक तर पेशंटला किती कावीळ झालेली आहे आणि इतर त्याचं लिव्हर किती डॅमेज झालेलं आहे हे बघण्याकरता काही चाचण्या असतात. दुसरी चाचणी म्हणजे एक सोनोग्राफी करतो की आपण लिव्हरला दुसरा काही आजार नाही ना ज्याच्यामुळे त्याला ही कावीळ झालेली आहे. आणि तिसरी चाचणी म्हणजे कुठल्या व्हायरसमुळे हे लिव्हर डॅमेज झालेले आहे, कुठल्या व्हायरसमुळे हे अचानक कावीळ झालेली आहे रुग्णाला, हे जाणून घेण्याकरता देखील काही विशेष चाचण्या आपल्याला कराव्या लागतात. आता आपण पाहूया की ह्या रुग्णाची सर्वप्रथम आपण कुठली चाचणी करतो. पहिली चाचणी म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट, ज्याला LFT म्हणतात. आता ह्या LFT मध्ये अनेक घटक आहेत. सगळ्यात महत्वाचा म्हणजे सीरम बिलिरुबिन. सीरम बिलिरुबिन हा एक असा पदार्थ आहे जो लिव्हर शरीरातनं कायमस्वरूपी बाहेर फेकत असतो. जर का लिव्हरची कार्यक्षमता कमी झाली तर ह्या बिलिरुबिनचं प्रमाण वाढतं आणि हे वाढलेलं बिलिरुबिन आपल्याला कसं दिसून येतं? लघवी पिवळी होती, डोळे पिवळे होतात, व्यक्तीचं कातडं पिवळं व्हायला लागतं आणि तो माणूस आपल्याला येऊन सांगतो डॉक्टर मला कावीळ झालेले आहे. आणि याचं कारण असं आहे की त्याच्या रक्तात हे बिलिरुबिन वाढलेलं असतं आणि हेच आपल्याला त्या लिव्हर फंक्शन टेस्ट मध्ये दिसून येतं की या व्यक्तीचं बिलिरुबिन नॉर्मल व्हॅल्यू ज्याची 1 पेक्षा कमी असती, 1 मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर, ती साधारण 6, 10, 20, 30 पर्यंत देखील जाऊ शकते. ह्या LFTचा दुसरा घटक आहे लिव्हर एन्झाईम्स, ज्याला SGPT आणि SGOT असे पूर्वी म्हणायचे, पण आता त्याचं ALT किंवा AST असं आपण रिपोर्टमध्ये हे वाचू शकतो. आणि हे लिव्हर एन्झाईम म्हणजे काय? या नॉर्मल लिव्हर सेल्समध्ये ह्या एन्झाईम्स असतातच. त्याचं नॉर्मल प्रमाण 35 ते 40 इंटरनॅशनल युनिट हे असं असतं. पण जेव्हा कोट्यवधी लिव्हर सेल्स एकाच वेळेला मरतात तेव्हा ह्या सगळ्या एन्झाईम्स रक्तात येतात आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला हजारांमध्ये दिसून येते. 2000, 3000, 4000 हे SGPTचे व्हॅल्यू देतात. हे काय दर्शवत आहे की एकाच वेळेला कोट्यवधी लिव्हर सेल्स हे मरण पावत आहे, हे ह्या लिव्हर एन्झाईम्स दर्शवतात. अजून एक तपासणी आहे ती म्हणजे सीरम अल्ब्युमिन. ही तपासणी ह्या लिव्हर फंक्शन टेस्टचाच एक घटक आहे. नॉर्मल अल्ब्युमिन 3.5 च्या वर असतं ग्रॅम्स प्रति डेसिलिटर. पण जर का हे अल्ब्युमिन कमी व्हायला लागलं, एखाद्या अचानक झालेल्या कावीळीच्या रक्तात जर का अल्ब्युमिन कमी असलं तर ह्याचे 2 अर्थ होऊ शकतात. एक तर पहिल्यापासून या व्यक्तीचं लिव्हर निरोगी नाहीये आणि त्याच्यावर त्याला ही सर्वसाधारण कावीळ झालेली आहे, त्यामुळे ह्या व्यक्तींच्या जीवाला जास्त धोका असतो. त्यामुळे अल्ब्युमिन लेवलकडे लक्ष देणं हे महत्वाचं असतं. अजून एक तपासणी आम्ही नेहमी करतो आणि वारंवार करत राहतो ह्या पेशंटमध्ये, ते म्हणजे प्रोथ्रॉम्बिन टाईम. आता हे प्रोथ्रॉम्बिन टाईम म्हणजे काय? लिव्हर हे कोॲग्युलेशन प्रोटीन्स बनवतं. म्हणजे जर का आपल्याला खरचटलं किंवा मार लागला तर ते गोठतं कशामुळे? ते लिव्हरमध्ये हे क्लॉटिंगचे फॅक्टर्स किंवा क्लॉटिंगचे प्रोटीन्स तयार होत असतात आणि लिव्हरची जर का कार्यक्षमता खूपच कमी झालेली असेल, जर का खूप मोठ्या प्रमाणात इंजुरी झाली असेल लिव्हरला, तर ही त्याची कार्यक्षमता कमी होते
हे फंक्शन त्याचं कमी होतं, क्लॉटिंग फॅक्टर्स कमी तयार होतात आणि क्लॉटिंग फॅक्टर्सचं लॅबोरेटरीचं मोजमाप म्हणजे प्रोथ्रॉम्बिन टाइम. नॉर्मली हे प्रोथ्रॉम्बिन टाइम मध्ये 2 घटक असतात आणि हे सेकंदात मोजले जातात. एक तर कंट्रोल म्हणजे किटचं कंट्रोल आणि दुसरं म्हणजे पेशंटचं रिडिंग. जर का पेशंट आणि कंट्रोल ह्याच्यामध्ये 3 सेकंदांपेक्षा अधिक फरक असेल तर निश्चितच लिव्हरला खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे आणि ह्या रुग्णांवर जास्त लक्ष ठेवून जास्त काळजी घेणं ह्या रुग्णांची आवश्यक आहे. आता रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतो कावीळची लक्षणं घेऊन, तर आपण बऱ्याच वेळा त्याची सोनोग्राफी देखील करतो. आता या सोनोग्राफीचे फायदे काय, तर एक तर आपल्याला कळतं की पूर्वी या लिव्हरला काही प्रॉब्लेम होता का, म्हणजे लिव्हरचं टेक्स्चर जर का पूर्वीचं ॲबनॉर्मल असेल तर निश्चितच या लोकांमध्ये या कावीळीचा जास्त धोका असतो. ही पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे इतर काही आजार नाहीये ना, कारण कधी कधी लिव्हरमध्ये अनेक ठिकाणी असा पस झाल्यामुळे देखील अचानक कावीळ होऊ शकते. तसं नाहीये ना, हे पण निश्चित आपल्याला सोनोग्राफी केल्यामुळे कळतं. आणि तिसरं म्हणजे कधी कधी गॉलब्लॅडरमध्ये म्हणजे पित्ताशयात खडे होऊन अचानक इन्फेक्शन झाल्यामुळे देखील कावीळ होती आणि कधी कधी कळणं मुश्किल असतं की ही कावीळ गॉलब्लॅडरच्या खड्यांमुळे इन्फेक्शनमुळे झाली आहे का नाही. तिथे देखील सोनोग्राफीत आपल्याला निश्चित स्वरूपात कळू शकतं की ही कावीळ कशामुळे झालेली आहे. अर्थातच लिव्हर फंक्शन टेस्टच्या एसजीपीटी आणि एसजीओटी लेवलवरनं थोडाफार आपल्याला अंदाज येतो, कारण सर्वसाधारण व्हायरल हेपटायटिस म्हणजे ए, बी किंवा ई मुळे झालेल्या कावीळमध्ये या एन्झाईमची लेवल म्हणजे एसजीपीटी किंवा एएलटी, एएसटी ची लेवल हजारांमध्ये असते. पण लिव्हरमध्ये पस झाला असेल किंवा गॉलब्लॅडर इन्फेक्शन झालं असेल तर या लेवल 100-200च्या वर कधी जात नाही. त्यामुळे तो अंदाज आलेला असतोच, तरी देखील सोनोग्राफी करून घेणं हे जरा जास्त फायद्याचं ठरतं. आता आपण पाहिलेलं आहे की रुग्णाला कावीळ झालेली आहे, हजारांमध्ये त्याच्या एसजीपीटी, एसजीओटीच्या व्हॅल्यूज आहेत, कावीळ झालेली आहे, बिलिरुबिन वाढलेलं आहे. पण आता आपल्याला निश्चित माहित पाहिजे की ही कावीळ कशामुळे झालेली आहे, कुठल्या व्हायरसमुळे झालेली आहे आणि त्याच्याकरता वेगवेगळ्या टेस्ट उपलब्ध आहेत. हेपॅटायटिस ए व्हायरस करता आपण एक आयजीएम अँटी HAV नावाची टेस्ट करू शकतो. ई व्हायरस करता IgM अँटी HEV नावाची टेस्ट करू शकतो आणि हेपॅटायटिस बी व्हायरस करता हेपॅटायटिस बी सरफेस अँटीजन किंवा HBsAg ही टेस्ट करू शकतो. जाणून घेणं फार गरजेचं आहे की कुठल्या व्हायरसमुळे झालेली आहे, कारण ए आणि ई मुळे होणारी कावीळ जेव्हा बरी होती तेव्हा तो रुग्ण पूर्णपणे 100% बरा होतो, त्याला नंतर काही प्रॉब्लेम राहत नाही. पण बी कावीळ असेल तर 95% रुग्ण हा विषाणू शरीरातनं बाहेर काढू शकतात. 5% रुग्णांमध्ये हा व्हायरस शरीरात राहतो आणि हळूहळू कालांतराने लिव्हरला नष्ट करू शकतो. ह्या विषयावरचा एक वेगळा व्हिडिओ युट्यूबवर आपला ऑलरेडी आहे आणि तो आपण वेगळा बघू शकता. तर आपण आता पाहिलंय की तो रुग्ण आपल्याकडे आलेला आहे, त्याला अचानक कावीळ झालेली आहे, त्याचं बिलिरुबिन वाढलेलं आहे, एन्झाईम्स म्हणजे एसजीपीटी, एसजीओटी किंवा एएसटी, एएलटी हजारांमध्ये आहेत. तर ह्या रुग्णाचं करायचं काय पुढे. आता आपण हेही बघून घेणार आहोत की त्याचा कुठल्या व्हायरसमुळे त्याला ही कावीळ झालेली आहे, हेपॅटायटिस ए आहे का, ई आहे का, बी आहे, ह्याच्या पण आपण टेस्ट पाठवलेल्या आहेत. पण रुग्णाचं काय, बऱ्याच वेळेला हे रुग्ण आजारी असतात, त्यांना उलट्या होत असतात, त्यांना मळमळत असतं, जेवण जात नसतं. त्यावेळेला ह्या रुग्णाला कुठेतरी ऍडमिट करून ठेवणं गरजेचं आहे आणि त्या काळापुरतं जेव्हा त्याला तोंडाने काही घेता येत नाही त्या काळापुरतं त्याला सलाईन लावणं हे गरजेचं ठरतं. पण काही दिवसात हा रुग्ण स्वतःहून खायला प्यायला लागतो, तेव्हा सलाईनची अजिबात गरज नसती. या रुग्णाला सर्व जे त्याला आवश्यक असेल, जे त्याला आवडत असेल असं भोजन द्यायला काहीच हरकत नाही. आता हा ऍडमिट झालेला रुग्ण आहे किंवा घरी जो रुग्ण ट्रीटमेंट घेत आहे त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक औषधं हे लिव्हरमधनं मेटाबोलाइज होतात. आपण पाहतो की औषधं जेव्हा आतडीतनं शोषून घेतली जातात ते पहिल्यांदा ते लिव्हरमध्ये जातात आणि त्या औषधांवर लिव्हरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रक्रिया होते. आणि अनेक औषधं जे आपण घेतो, सर्वसाधारणपणे आपण क्रोसिन घेतो ताप आल्यानंतर, तर ते हिपॅटायटिस मध्ये घेऊन चालत नाही, कारण हिपॅटायटिस मध्ये लिव्हर आधीच डॅमेज झालेला आहे आणि एक गोळी क्रोसिन घेतली तर त्याची टॉक्सिसिटी देखील लिव्हरमध्ये होऊ शकते, लिव्हर सेल्सला. त्यामुळे शक्यतो ही गोळी टाळावी किंवा इतरही गोळ्या जी औषधं आपल्याला माहित नाहीत आणि ज्यांची अत्यंत आवश्यकता नाहीये या गोळ्या टाळाव्यात.
बऱ्याच जर का झाल्या तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ते घ्याव्या. त्या डॉक्टरांना विचारावं की डॉक्टर ही गोळी मी घेतोय, ब्लड प्रेशर करता घेतोय, डायबिटीस करता घेतोय, ही सेफ आहे का, मला कावीळ झालेली आहे, त्याच्या डोसमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे का, हा सगळ्यात मोठा सल्ला आहे कावीळच्या रुग्णांकरता. तसं कावीळच्या विषाणूवर कुठलंही डायरेक्ट औषध नाहीये. म्हणजे कावीळचा विषाणू मारण्याकरता कुठलंही डायरेक्ट औषध नाहीये. ए ला देखील नाहीये आणि हेपॅटायटिस ईच्या विषाणूवर देखील औषध नाहीये. हेपॅटायटिस बीच्या विषाणूला आपण मारू शकतो, पण जेव्हा हेपॅटायटिस बीचा विषाणू सर्वसाधारण कावीळ या अवस्थेत आपल्या समोर येतो तेव्हा तो विषाणू मारायची गरज नसते, कारण शरीरच त्याला मारतोय म्हणूनच आपल्याला कावीळ झालेली आहे. त्यामुळे इतर कुठलाही प्रयत्न करायची आवश्यकता नसते. आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे सर्वसाधारण कावीळ घेऊन येते, अचानक झालेली कावीळ घेऊन येते, त्याची औषधाची हिस्ट्री लक्षात ठेवा पेशंट्सनी, की तुम्ही गेल्या 2 आठवड्यात काय औषधं घेतली आहे याची यादी डॉक्टरांना जरूर द्या. कारण अनेक औषधांमुळे सुद्धा अचानक सर्वसाधारण कावीळ होती, ज्याच्यात सर्व व्हायरस मार्कर्स निगेटिव्ह येतात. पण ती झाली नंतरची गोष्ट. ती व्हायरसचे मार्कर्स निगेटिव्ह यायला 4-5 दिवस जातील आणि तोपर्यंत तुम्ही जर का ते टॉक्सिक औषध घेत राहिलात तर निश्चितच तुमची कावीळ वाढेल. त्यामुळे गेल्या 2-3 आठवड्यात जर का तुम्ही सर्दीची एखादी गोळी घेतली असेल, काही अँटीबायोटिक्स असतात ज्याच्यामुळे कावीळ होऊ शकते, किंवा काही डायबिटीसची औषधं असतात ज्याच्यामुळे कावीळ होऊ शकते, अशा अनेक औषधांची यादी आहे ज्याच्यामुळे तुम्हाला कावीळ होऊ शकते. तर जर का अशी काही औषधं तुम्ही घेत असाल तर निश्चितच ही माहिती आपल्या डॉक्टरांना द्या, कारण ही तुम्हालाच मदत होईल ही माहिती आपल्या डॉक्टरांपर्यंत पोहोचवण्याची. आता पाहूया की या रुग्णाचं पुढे करायचं काय. हा रुग्ण आलेला आहे. काही रुग्ण घरी देखील बरे होतात, काही लोकांना काही खाता पिता येत नाही, त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागतं. दर काही दिवसांनी म्हणजे 4-5 दिवसांनी आम्ही त्यांच्या लिव्हर फंक्शन टेस्ट ह्या चेक करतो, जी एक बेसिकली रक्ताची तपासणी आहे. त्याच्यात आपल्याला कळतं की कावीळचं प्रमाण वाढतं आहे, किंवा ह्या एन्झाईम्स ज्या आहेत AST, ALT ह्या जर का कमी व्हायला लागल्या, हजारांच्या त्या 500 वर आल्या, 700 वर आल्या, तर मग आपल्याला लक्षात येते की हो, लिव्हर डॅमेज आता कमी होत चाललेला आहे आणि आता हा रुग्ण बरा होण्याकडे ह्याची वाटचाल आहे. पण ह्याच्या बरोबर आपण अल्ब्युमिन आणि प्रोथ्रोम्बिन टाइम या 2 घटकांबद्दल बोललोय. जर का अल्ब्युमिन आणि प्रोथ्रोम्बिन टाइम हे नॉर्मल असतील तर निश्चितच काही काळजी करायची गरज नाहीये. पण हे जर का ॲबनॉर्मल व्हायला लागले, अल्ब्युमिन कमी व्हायला लागलं, प्रोथ्रोम्बिन टाइम हा वाढायला लागला, त्याचे सेकंड्स वाढायला लागले, 3, 4, 5 सेकंडचा डिफरन्स पडायला लागला, तर मग निश्चितच ह्या रुग्णाला प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. प्रॉब्लेम म्हणजे काय, लिव्हर फेल होऊ शकतं, हा रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो, त्याच्यात लिव्हर फेल झाल्यामुळे रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. त्यामुळे अगदीही निश्चिंत राहून चालणार नाही, वारंवार तपासण्या करणं हे गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न हा येतो की ह्या पेशंटचा आपण वारंवार रक्ताच्या तपासण्या तर करत आहोतच, बरा होतोय की त्याला काही धोका आहे जीवाला हे आपण चाचण्यांद्वारे बघतच आहोत. पण ह्या पेशंटच्या रोजच्या आहाराचं काय, सलाईनची गरज आहे का नाही हे प्रश्न आपण पाहूया. हे पहा, ज्या व्यक्तीला तोंडाने आहार घेता येतो त्या व्यक्तीला तोंडाने पूर्ण आहार द्या. कारण लक्षात घ्या, लिव्हर डॅमेज झालेला आहे, त्याला बरं होण्याकरता प्रोटीन्सची गरज आहे, फॅट्सची गरज आहे, कार्बोहायड्रेटची गरज आहे. 1800 कॅलरी दिवसाला ते 2 ते 2500 कॅलरी काही लोकांमध्ये दिवसाला गरज आहे हे लिव्हर बरं करण्याकरता. आणि ह्या पेशंटला जर का तुम्ही पथ्यात बांधून ठेवलं, हे खाऊ नकोस, तूप खाऊ नकोस, तळलेलं खाऊ नकोस, हळद खाऊ नकोस, हरभरा, वाटाणा, तर हा रुग्ण व्यवस्थित बरा होणार नाही. एवढंच नव्हे तर जर का न्यूट्रिशनली तो पेशंट डाऊन असेल तर लिव्हर त्याचं अधिक डॅमेज होऊ शकतं, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे ज्या रुग्णाला नॉशिया नाहीये, ज्याला मळमळत नाहीये, जो सर्व आहार घेऊ शकतो, अशा रुग्णाला प्लीज सर्व आहार द्या, त्याच्या आवडीचे पदार्थ द्या. ह्याच्याने काहीही नुकसान होणार नाहीये, उलट रुग्णाला फायदाच होईल. आता पथ्य करायचं ही म्हण कशी आली, म्हणजे ही समजूत कशी आली की तेलकट देऊ नका, तुपकट देऊ नका, कावीळ हे धोकादायक असतं. हे बघा, पूर्वी जेव्हा शास्त्र एवढं पुढे गेलेलं नव्हतं तेव्हा जेव्हा तेलकट तुपकट पदार्थ एखाद्या कावीळच्या व्यक्तीला दिले जात असत, पहिल्या काही दिवसांमध्ये, पहिल्या 2-3 दिवसांमध्ये खूप नॉशिया असतो त्या पेशंटला. या तेलकट तुपकट पदार्थांचा जास्त नॉशिया येतो आणि ते तेव्हा दिले तर त्या माणसाला उलट्या होतात आणि त्या
काळात हे पेशंट उलट्यांमुळे डिहायड्रेट व्हायचे आणि ते पेशंट मरायचे देखील. त्यामुळे ही आता समजूत फिक्स बसलेली आहे की तेलकट तळलेलं दिलं की धोकादायक असतं. अजिबात चुकीची समज आहे. जेव्हा त्या व्यक्तीला सर्व खाता पिता येईल तेव्हा मी हे परत सांगतो, फार महत्वाचं आहे, पूर्ण आहार द्या म्हणजे पेशंट तुमचा लवकर बरा होईल. मोठा दुसरा प्रश्न आहे की कावीळच्या पेशंटला सलाईन द्यावं काय आणि सलाईन दिल्याने कावीळ लवकर बरी होती का? अजिबात नाही. जर का त्या माणसाला तोंडाने आहार घेता येत नसेल तरच सलाईन द्यायचं. कारण काय की शरीरात पाणी कमी होता कामा नये. महत्वाचा प्रश्न आपल्या समोर नेहमी येतो की कावीळ झालेल्या पेशंटला सलाईन लावायचं का नाही. ज्या पेशंटला तोंडाने घेता येत नाही अन्न किंवा पाणी, ज्याला उलट्या होत असतात, मळमळत असतं, त्या व्यक्तीला जरूर सलाईन लावावं. पण ज्या क्षणी ही व्यक्ती तोंडाने सर्व आहार घेऊ शकते त्या क्षणी हे सलाईन थांबवणं गरजेचं आहे, कारण त्याच्यानंतर त्याचा काहीही उपयोग होत नाही. सलाईन दिल्याने कावीळ लवकर बरी होत नाही ही गैरसमज आहे. ही डोक्यातनं पहिल्यांदा काढून टाकलं पाहिजे. जो माणूस खाऊ पिऊ शकतो त्याने खायचं प्यायचं आणि व्यवस्थित घरी जायचं आणि जी कावीळ बरी होणार आहे ती घरी देखील बरी होणार आहे. एवढंच आहे की वारंवार आपल्या डॉक्टरांना भेटून लिव्हर फंक्शन टेस्ट, अल्ब्युमिन, प्रोथ्रोम्बिन टाइम हे चेक करत राहायचं की ते जास्त ॲबनॉर्मल होत नाहीयेत आणि तशी स्थिती झाली तर या रुग्णाला परत ऍडमिट करायला लागतं. पण ह्याचं प्रमाण खूप कमी आहे. हजारात देऊन 2 किंवा 3 रुग्णांना ही अवस्था येते. त्याच्याकरता हजारो रुग्ण आपण ऍडमिट करून ठेवत नाही आणि सलाईन तर अजिबात लावून काही उपयोग होणार नाही या रुग्णांना. बरं, आता हेपॅटायटिस ए किंवा ई झालाय एखाद्या रुग्णाला, मग अजून काळजी काय घ्यायला पाहिजे? हे बघा, हेपॅटायटिस ए किंवा ई हे बऱ्याच वेळेला घाण पाणी किंवा अन्न ज्याच्यावर माशा बसलेल्या आहेत ह्याच्यामुळे हे आजार होतात. तर शक्यतो ह्या गोष्टी टाळायच्याच. दुसरं महत्वाचं म्हणजे जर का सांडपाणी आणि पिण्याचं पाणी ह्या दोन्ही पाईपलाईन चुकून जर का एकमेकाच्या संपर्कात आल्या, फुटल्या आणि जर का ते सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिक्स झालं तर मग मोठ्या प्रमाणात हेपॅटायटिस ई ची किंवा ए ची साथ येऊ शकते. तर असं असेल तर निश्चितच आपल्याला बघायला पाहिजे की आजूबाजूला आपल्या कोणाला हेपॅटायटिस ए किंवा ई झालेलं आहे, आपल्या वाड्यात कोणाला झालाय, आपल्या बिल्डिंगमध्ये झालाय किंवा आपल्या गल्लीत कोणाला झालाय आणि अशा जर का केसेस आढळून आल्या तर जरूर आपण त्या आपल्या अथॉरिटीजच्या समोर आणा, म्हणजे ते त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेऊ शकतील आणि पुढच्या लोकांना हेपॅटायटिस ए किंवा ई होण्यापासून आपण संरक्षण देऊ शकतो. अजून एक प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा विचारला जातो की ह्या पेशंटनी बेड रेस्ट घ्यावी का? अजिबात नाही. जो व्यक्ती आता थोडाफार बरा झालेला आहे, बसू शकतो, घरात फिरू शकतो, त्याला बेड रेस्ट घ्यायची काही आवश्यकता नाही. तेवढं काम करावं जितकं तुम्हाला झेपेल. अगदी म्हणजे मी आता पूर्ण बरा झालोय आणि मी आता स्पोर्ट्स खेळायला जातो अशी भूमिका पण चुकीची आहे. पण अगदीच त्या माणसाला बांधून ठेवू नका घरात. जर का त्याला वाटतं की मी 2 तास ऑफिसमध्ये जाऊन बसू शकतो, जरूर बसू द्या. त्याला काहीतरी वेगळं वातावरण मिळेल, त्याच्यातनं त्याला फायदाच होणार आहे. कारण काय होतं, हेपॅटायटिस ए किंवा ई च्या रुग्णाला थोड्या दिवसांनी डिप्रेशन येण्याची भीती असते. कारण त्यांना वाटतं अरे हा एवढा मोठा आजार काय झालाय मला, मी आता घरातच बसणार आहे, मला बाहेर जाता येणार आहे का नाही. त्यामुळे हे देखील बाहेर जाणं हा एक्सपोजर देखील एक पॉझिटिव्ह माइंडसेट तयार करतो, जे व्यक्तीला बरं होण्यात मदतच होती याची. त्यामुळे जर का एखाद्या माणसाला वाटलं की हो ठीक आहे, कावीळ आहे, डोळे पिवळे आहेत, पण तो व्यवस्थित खातोय, त्याला व्यवस्थित एनर्जी आहे, त्याला वाटतं की हो मी 3-4 तास काम करू शकतो किंवा 4-5 तास ऑफिसमध्ये जाऊ शकतो, जरूर जाऊ द्या, काही हरकत नाही. कुठलंही वाहन चालवायला हरकत नाही, कुठलंही जेवण करायला हरकत नाही. एवढंच की बाहेरचं जेवण टाळा शक्यतो या रुग्णांमध्ये. हेपॅटायटिस ए, ई आणि बी हे टाळण्याकरता प्रतिबंधक लस उपलब्ध आहे का? हो, हेपॅटायटिस ए आणि बी यांच्या विरुद्ध लस उपलब्ध आहे. पण ईच्या विरुद्ध कुठलीही लस अजूनपर्यंत बाजारात आलेली नाहीये. पण अशी आशा आहे की 1-2 वर्षात ही लस जरूर बाजारात येईल, कारण त्याच्यावर ट्रायल्स ऑलरेडी सुरू आहेत, झालेले आहेत. हेपॅटायटिस ए ची लस ही 2 डोसेसमध्ये घेतली जाते आणि ते 2 डोस 1 महिन्याच्या अंतरावर दिले जातात. हेपॅटायटिस बी ची लस ही 3 डोसेसमध्ये घेतली जाते आणि ही 0, 1 and 6 म्हणजे पहिला डोस घेतल्यावर 1 महिन्याने दुसरा डोस आणि 6 महिन्याने तिसरा डोस. हे डोसेस बऱ्यापैकी इफेक्टिव्ह असतात आणि जवळजवळ 95 ते 100% लोकांमध्ये ह्या प्रकारची कावीळ आपल्याला टाळता येते ही प्रतिबंधक लस घेतल्यामुळे.
पण हिपॅटायटिस ए ची लस प्रत्येकाने घ्यावी का? हे बघा, भारत असा देश आहे ज्याच्यात आपण पाहिलं जर का एखादा 18 वर्षाचा माणूस आहे तर त्याच्यात 95% लोकांना कधीतरी हा हिपॅटायटिस ए होऊन गेलेला आहे आणि त्यांना तो कळाला सुद्धा नाही. कारण जर का 1000 जणांना हिपॅटायटिस ए झाला तर फक्त 5 किंवा 10 जणांनाच कावीळ होती. बाकीच्यांचं शरीर त्या व्हायरसला नष्ट करून फेकून देतं आणि त्या लोकांच्या शरीरात हे प्रतिकारक अँटीबॉडी ही उपलब्ध असते. त्यामुळे व्हॅक्सिन घेण्याच्या आधी तुमच्या शरीरात अँटीबॉडी आहे का नाही हिपॅटायटिस ए विरुद्ध हे टेस्ट करून घ्या. म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाला, लहान मुलांना हे देणं योग्य आहे. म्हणजे 5 वर्षाच्या खालच्या मुलांना जरूर हे व्हॅक्सिन द्यावं 2 डोसेसमध्ये हिपॅटायटिस एचं. आणि हिपॅटायटिस बीचं देखील व्हॅक्सिन सर्वांनीच घेतलं जास्तच फायद्याचं. कारण आपण पाहिलंय हिपॅटायटिस बी हा आजार एकदा शरीरात गेला तर 5% का होईना लोकांमध्ये तो कायमस्वरूपी शरीरात राहून लिव्हरला पुढे डॅमेज करू शकतो. त्यामुळे आपण आता पाहिलेलं आहे की सर्वसाधारण कावीळ जर का तुम्हाला झालेली असेल तर घाबरून जाऊ नका. डॉक्टरचा सल्ला घ्या. उलट्या होत नसेल तर सर्व काही खावा. जितकं तुम्हाला जमेल तेवढं श्रम करा, तेवढं तुम्ही फिरू शकता. तुम्ही जे घेतलेली औषधं आहेत गेल्या 2-3 आठवड्यात त्याची यादी डॉक्टरांना द्या. जी औषधं तुम्ही रेग्युलरली घेत आहे ते देखील तुमच्या डॉक्टरांना सांगा, कारण त्याच्या डोसेस कदाचित बदलायला लागतील. आणि लक्षात घ्या की 1000तल्या एखाद्या व्यक्तीलाच कावीळमुळे प्रॉब्लेम येतो किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला येतो. त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाहीये. सलाईन घ्यायचं टाळा, कारण सलाईननी काही कावीळ बरी होत नाही. आणि शेवटचा एक शब्द म्हणजे आयुर्वेदिक उपचार याच्यावर आहेत का याच्याबद्दल मी काही आपल्याला सांगू शकत नाही, कारण मी आयुर्वेदिक डॉक्टर नाहीये. पण आज तगत असा कुठलाही पुरावा नाहीये समोर की आयुर्वेदिक औषधाचा किंवा देशी औषधाचा किंवा माळ घालण्याचा ह्या हिपॅटायटिस ए किंवा बी किंवा सी किंवा ई ह्या व्हायरसवर कुठलाही फायदेशीर परिणाम होतो. त्यामुळे जर का हे घ्यायचं असेलच औषध तर बाकी ट्रीटमेंट, बाकी उपचार बंद करू नका आणि खात्री करून घ्या की ह्या औषधांमध्ये असं कुठलंही टॉक्सिन नाहीये, कुठलंही मेटल नाहीये ज्याच्याने आपला लिव्हर डिसीज अजून वाढू शकतो.